नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम हेल्दी प्रोटीन रिच ब्रेकफास्ट। त्यासाठी इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे। ही आपल्याला जर सकाळी नाश्ता करायचा असेल तर रात्री भिजत घालायची आणि म्हणजे चांगली भिजते, नाहीतर एरवी 2 ते 3 तासात अगदी चांगली भिजते। ही बघा आपली डाळ छान अगदी भिजलेली आहे। आता ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे। आधी जास्त पाणी घालायचं नाहीये, हे पाणी तसंच ठेवायचं आहे आणि नंतर थोडंसं घट्ट झालं तर त्यात ओतायला हे तसंच ठेवून द्यायचं पाणी। हे बघा आता यात थोडंसं पाणी घालायला लागणार आहे आपल्याला वाटण्यासाठी। मग हे सगळंच पाणी मी आता घालते। हे काही जास्त पातळ होणार नाहीये। यामध्ये आलं घालायचंय थोडं आणि मिरच्या घालायच्या आहेत। या मी तिखट नाही आहेत, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ घालूया आणि आता हे मिक्सरला आपण एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची। हे बघा अगदी छान असं बारीक झालेलं आहे। एका भांड्यात आपण काढून घेऊया। यात आता पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण हे बघा हे असंही फ्री फ्लोईंग आहे, याच्यापेक्षा पातळ नको। आता हे बघा आपण डाळ वाटून घेतलेली आहे। यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे मी। ही ऑप्शनल आहे, पण नाही घातली तरी चालेल, याने रंग छान येतो म्हणून मी घातली आहे। मग अशी मिक्सरमध्ये मी घालायला विसरले, नाहीतर डाळ वाटतानाच घालायची म्हणजे पूर्ण व्यवस्थित छान अगदी मिक्स होते। आता हे बघा आता आपण लगेचच करायला घ्यायचे आहेत। आपल्याला हे पीठ फर्मेंट करायचं नाहीये, असेच लगेचच डोसे करायला घ्यायचे आहेत। हे बघा हे एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे, ह्याच्यात आणखीन पाणी घालायचं नाहीये। आता इथे मी काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। यामध्ये कांदा, मिरची, गाजर किसून घेतलंय, कोथिंबीर। यामध्ये तुम्हाला आणखीन काही ॲड करायचे असतील, कोबी किंवा सिमला मिरची, त्या सुद्धा बारीक चॉप करून आपण यात घेऊ शकतो। आणि इथे मी पनीर सुद्धा घेतलंय। आपण हा हाय प्रोटीन ब्रेकफास्ट म्हटलंय तर पनीर सुद्धा आपण घेऊ शकतो त्यामध्ये। आता आपण डोसे करायला घेऊया। हे असं ठेवायचं नाहीये, या आता लगेचच करायला घ्यायचे। आता इथे मी तवा तापत ठेवलेला आहे। आता हे पीठ ढवळून घ्यायचं। यात आपण सोडा सुद्धा वापरलेला नाहीये किंवा फर्मेंटही केलेलं नाहीये, डायरेक्ट लगेचच डोसे करायला घ्यायचे। आता इथे तवा तापलाय, त्यावर थोडंसं पाणी मारायचं। यावर सुद्धा तेल लावायचं नाही आपल्याला, हे पुसून घेऊया। लगेचच पसरवायचं आणि हे वरचं ओलं असतानाच आपण जे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत, म्हणजे त्याला चिकटतात। किंचित मीठ घालायचं, कारण आपण या कांद्यामध्ये आणि मीठ नाही घातलेलं आहे। आणि थोडंसं मसाला घालते मी, साधा आपला घरातला। तुम्ही कुठलाही वेगळा फ्लेवर घातलात तरी चालेल, वेगळा कुठलाही मसाला तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घातला तरी चालेल। आता यावर आपण तेल किंवा तूप काही सोडू शकतो। मी इथे तूप वापरते। आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि हे त्याला व्यवस्थित असं दाबायचंय, म्हणजे कसं बाहेर पडत नाही। आता यावर आपण थोडं पनीर सुद्धा घालणार आहोत यावर, आणि तुम्ही चीज सुद्धा किसून घातलं तरी चालेल, मी आत्ता घालणार नाहीये। सकाळच्या ब्रेकफास्टसाठी हा अतिशय चांगला हेल्दी ऑप्शन आहे। तुम्ही करून बघा नक्की। याला वेगळ्या कुठल्याही चटणीची वगैरे गरज नाही, तुम्ही असाही खाऊ शकता नुसताच, किंवा दही सॉस कशाही सोबत खाल्ला तरी चालेल। आता हे बघा तुम्ही बघू शकता इथे ब्राऊन व्हायला लागलंय खालून। हा उलटा करायची गरज नाहीये, थोडंसं असं त्याच्यावर पसरवून घ्यायचं।
मुलांना चीज घातलेलं आवडतं, अशा वेळी तुम्ही चीज घातलं तर ते आणखीन सुंदर टेस्टी मस्त खूपच छान लागतं. तुम्ही तसंही करून बघायला हरकत नाही. वाव, काय सुंदर रंग आलाय बघा. अगदी छान असा क्रिस्पी झालेला आहे आपला मुगाचा डोसा. हे बघा, अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे. वाव, मस्त. आता अजून एक करून बघूया परत एकदा. यावर पाणी मारायचं, जास्त गरम होऊ द्यायचा नाहीये तवा, नाहीतर मग डोसा पसरत नाही. परत पीठ ढवळून घ्यायचं. परत सगळ्या भाज्या घालायच्या. या सगळ्या मिक्स करून घेतल्या तरी चालतील एकत्र. त्यात मीठ वगैरे घालून, थोडंसं मीठ आणि मिरची पावडर किंवा तुमच्याकडे कुठला दुसरा मसाला असेल तो सुद्धा तुम्ही घालू शकता. वरून थोडंसं तूप सोडायचं. तेल सुद्धा चालेल, बटरही चालेल, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घालू शकता. हा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आलेला आहे. बघूनच अगदी खावासा वाटतो आणि याला कशाचीही गरज नाही. हा असाही इतका टेस्टी लागतो, कारण आपण मूग डाळ वाटताना सुद्धा त्यात मिरची आलं घातलेलं आहे, त्यामुळे त्या पिठालाही टेस्ट आहे आणि आपण हा जो वर मसाला घातला त्यालाही टेस्ट आहे. त्यात तुम्ही आणि चाट मसाला सुद्धा घालू शकता. आता हे बघा, हा किती सुंदर रंग आलाय बघा. तुम्ही हे असे डोसे नक्की करून बघा. एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. तुम्ही यामध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या ॲड करू शकता, किंवा नसेल भाजी, नुसता कांदा, कोथिंबीर आणि मिरची घातली तरीही चालेल. त्यावर चीज किसून घातलं तर आणखीनच मुलांना आवडतंच. वेगवेगळ्या प्रकारे आपण हे करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे आणि जे आपल्याकडे असेल त्यामध्ये सुद्धा. हे बघा, आपले मुगाचे हेल्दी डोसे तयार आहेत. तुम्हाला दाखवते. वाव, मस्त. हे असेच तुम्ही खा, अतिशय सुंदर लागतात. यात चटणी का कुठली दही चटणी सॉस लावायची गरज नाहीये. मस्त मस्त, अगदी सुंदर झालेले आहेत. तुम्ही करून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर नक्की मला कळवा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.